मित्रांनो, इंजिनिअरिंगचे असे 5 ट्रूथ आहे जे तुम्हाला कोणी सांगत नाही, पण ते ट्रूथ कळाले तर आपल्याला वाटतं यार हे मला आधी माहिती असतं तर माझे मार्क्स का वाढले नसते, किती सोपं झालं असतं. तर ते 5 ट्रूथ काय आहेत ते जाणून घेऊया आणि ते अप्लाय करा, समजून घ्या, तुम्हाला नक्की तुमच्या मार्कांमध्ये वाढ झालेली असेल. जे मुलं आता फर्स्ट इयर सेकंड इयरला आहात त्यांना खूप महत्वाचे ट्रूथ आहेत, लक्षात घ्या. पहिला ट्रूथ आहे की पास्ट पेपर रिपीट पॅटर्न. सो मित्रांनो, हे इंजिनिअरिंग मध्ये 100% खरं आहे की पास्ट पेपर जे असतात, मागचे 5 पेपर जर आपण रेफर केले ना आणि त्याच्यात जो पॅटर्न दिलेला असतो ना त्याच वेने तुमचा पेपर येतो. 6वा पेपर जो असतो तो सेम वेने येतो, भले तो थेरी पेपर असो, न्यूमरिकल असो, डेरिव्हेशनचा असो किंवा मिक्स वाला असो. आणि प्रश्न रिपीट होतात का, तर हो. इंजिनिअरिंग मध्ये 70 मार्काचा पेपर असेल तर 40 ते 45 मार्क, पासिंगला 70 पैकी 28 ला आहे, तो 40 ते 45 मार्क म्हणजे शुअर शॉर्ट पासिंग स्कोरिंग होते. तेवढ्या मार्काचं तर शुअर शॉर्ट रिपीट होतं, किंबहुना कधी कधी 60-70 मार्काचे सुद्धा प्रश्न रिपीट होतात आणि पॅटर्न सुद्धा रिपीट होतो, क्वेश्चन सुद्धा रिपीट होता. सो हा जो ट्रूथ होता हा लक्षात ठेवा, खूप महत्वाचा ट्रूथ होता. यस. सेकंड आहे इंटरनल मार्क चुकू नका, कारण इंटरनल मध्ये काय काय येतं आपलं, टर्म वर्क्स येतात, बरोबर, प्रॅक्टिकल्स येतात, ओरल येतात. बघा वायवाला इकडे मी एक सेपरेट पॉईंट दिलाय, पण तरी मी इथे क्लिअर करून देतो. याच्यामध्ये 3 पॉईंट कव्हर होता, टर्म वर्क, ओरल, प्रॅक्टिकल, बरोबर, आणि तुमचे आले प्रोजेक्ट्स. लक्षात ठेवा मित्रांनो, थेरीमध्ये 100 मार्काचा पेपर लिहिल्यावर 60 पण मार्क पडत नाही. पडतात का? एवढी श्युअरिटी असते का? नाही पडत, काहीतरी चुकतं. पण हे ओरल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स हे अशा गोष्टी आहेत, सेमिनार्स असले, यस याच्यात मी सेमिनार पण ऍड करतो, प्रेझेंटेशन्स असले, या अशा गोष्टी की यांना 50 मार्काचं समजा टर्म वर्क आहे. आपण टर्म वर्कला काय लागतं, आपलं राईटअप वगैरे वेळेवर कम्प्लीट पाहिजे, आपण सिन्सिअर स्टुडंट पाहिजे, वेळेत कॉलेजला जाणं वगैरे, सरांना भेटणं, ओळखी असल्या तर टर्म वर्क भेटतात. ओरल प्रॅक्टिकलला थोडंफार आपण आन्सर दिले, थोडाफार प्रॅक्टिकल परफॉर्म केला तर 50 पैकी 40-42 मार्क पडतात. 50 पैकी 40-42 म्हणजे ते 100 पैकी 82-84% झाले. आणि 100 मार्क थेरी मार्क पेपर लिहून 84 मार्क पडत नाही मित्रांनो, क्वचित पोरांना पडतात. सो आपण त्या लेवलला जाऊ शकतो, भले थेरीत नाही पडत. ओरल प्रॅक्टिकल हे आपले फुकटचे मार्क आहे ना, जिथून आपल्या CGPA पण 9च्या वरती जाईल. सो ही एक ट्रूथ आहे, हे लक्षात ठेवा. हे एक महत्वाची गोष्ट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा की टर्म वर्क, ओरल, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, सेमिनार याचे मार्क घालवायचेच नाही याला, कारण थेरीपेक्षा हे सगळ्यात सोपे फुकटचे मार्क आहे आपले. सेकंड गोष्ट क्लिअर झाली. थर्ड गोष्ट सांगतो की व्हायवाला मार्क कटिंग होतात असं मुलांना वाटतं. मित्रांनो कसं आहे, आपण काही वाचून गेलो, एक दिवस आधी वाचलं मग जातो तिथे आपण फेकाफेक करतो, मग त्या केसमध्ये मार्क कटिंग होतात. पण तुम्ही जर प्रॅक्टिकल प्रॉपर परफॉर्म केलं असेल, त्या विषयाचा प्रॉपर अभ्यास केला असेल तर ओरल प्रॅक्टिकलला तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता, निगडीत प्रॉपर आन्सर देऊ शकता, तर तुमचे मार्क कट होणार नाही, तुम्हाला तिथे फुल मार्क पडतील. पण आपल्याला काय वाटतं, आपण एक दिवस वाचून गेलो आणि मग मार्क दिले नाही, मार्क कमी होतात किंवा देतच नाही, तर या चुकीच्या गोष्टी. सो हे लक्षात ठेवा, इथे आपले मार्क कट होण्यासारखे नसतात. आपण प्रामाणिकपणे प्रॉपर आन्सर दिलं तर फुल मार्क पडतात. आणि तेच इथे सांगितलं की ओरल, प्रॅक्टिकल, वायवा हेच असे का जे आपल्याला इझिली स्कोरिंग करून देतात. नेक्स्ट आहे कॉफी वर्क शॉर्ट टाइम किल लॉंग टाइम. म्हणजे आपण काय करतो, वन नाईट स्टडी करून घेतो. यस, वाटतं आज स्टडी केला, उद्या पेपरला गेलो, ऑब्व्हियसली पेपर पास होऊन गेलो. पण मित्रांनो, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकली तो कॉन्सेप्ट तुमच्या लाईफमध्ये वापरायचा, इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, काही परफॉर्म करायला लावलं, आपल्याला नाही जमणार, कारण तो शॉर्ट आपण एक रात्री 2-4 दिवसाआधी फक्त PLच्या वेळी वाचून तो केलेला आहे. तो छोट्या दिवसासाठी आपण पाठ केला होता ना, छोट्या दिवसासाठी आपण तो लक्षात ठेवला आणि नंतर तो थोड्या दिवसासाठी होता, पेपरला गेलो, पेपरला विसरून गेलो. सो जे असं फटकन केलं जातं ना, ते फटकन विसरून पण जातो. त्यामुळे ते आपल्याला काय करतं, लॉंग टाइम किल करतो. म्हणजे तो आपल्याला कुठेही कामं येत नाही, कारण तो कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही आपला, तो वरचीवर लक्षात राहिलेला असतो. त्यामुळे डेली स्टडी करा, मॅक्सिमम कॉन्सेप्ट समजून डेली स्टडी करा, रिव्हिजन करा, जेणेकरून तो कॉन्सेप्ट असा प्रॅक्टिकली पुढे व्हिज्युअलाइज करून बघा, जेणेकरून तो कॉन्सेप्ट तुमच्या कायम डोक्यात राहील. आणि पुढे किती वर्षांनी तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये असो, इंटरव्ह्यूला असो, कॅम्पस ड्राईव्हच्या वेळी असो, फायनल इयरला किंवा लाईफमध्ये कुठे पण तुम्ही जाल तर तो कॉन्सेप्ट तुम्हाला वापरायचा आहे, तिथे तुम्ही रिअली तो वापरू शकणार. तुमच्या लाईफमध्ये वापरून त्याला कितीतरी तुमचं करिअर बेस करू शकता. त्यामुळे शॉर्ट टाइम मध्ये स्टडी नाही करायचं, डिटेल स्टडी करायचा, कॉन्सेप्च्युअली स्टडी करायचं. यस, हा महत्वाची गोष्ट कोणी सांगत नाही. मुलं म्हणतात एक नाईट करून घे, क्लास होऊन जाशील, पास होऊन जाशील, काही बाकी कुठे काम येत नाही, कामं येतं सगळं. कळालं? सो डिटेल स्टडी करायचं. लास्ट कॉन्सेप्ट आहे
प्रेझेंटेशन स्किल्सने मार्क वाढतात का? तर मित्रांनो हो. चांगलं आपण एखाद्या चहाच्या दुकानात गेलो, जिथे चांगलं आहे, स्वच्छता आहे, तिथे आपण 20 रुपयांनी चहा घेतो आणि एखाद्या साध्या ठिकाणी कच्च्या ठिकाणी आपल्याला जाऊ वाटत नाही, तिथे 4-5 रुपयाला पण चहा माणूस पित नाही. तसं असतं ते. आपला पेपर जर चांगला लिहिलेला असला, प्रॉपर रेषा मारलाय, अक्षर चांगलं असलं, खडाखोड कमी, पॉइंट वाईज लिहिलंय, डायग्रामला हे दिलंय, नेट लेबलिंग केलंय, प्रॉपर डायग्राम काढले आहे, त्याच्यानंतर पॉइंट वाईज आन्सर लिहिले आहे, सगळं स्टेप्स वाईज आन्सर असेल, सगळं असेल, तर आपल्याला जिथे सरांना 5 पैकी जिथे सरांना वाटत होतं 3 द्यायचे, तिथे सर 4 सुद्धा मार्क देतात. सो प्रेझेंटेशन स्किल्समुळे मार्क वाढतात, ही गोष्ट पण एक लक्षात ठेवा. सो मित्रांनो 5 गोष्टी सांगितल्या की पेपर पॅटर्न आणि क्वेश्चन्स हे नेहमी मागच्या 5 पेपर रेफर केले तर रिपीट होतात. इंटरनलचे मार्क आपल्याला चुकवायचे नाहीये. वायवाला वगैरे मार्क कटिंग होत नाही, प्रॉपर आन्सर दिले तर. नंतर कॉपी करायचं नाही, शॉर्ट मध्ये स्टडी नाही, फुल टाइम स्टडी करायचं, तो कायमस्वरूपी लक्षात येईल. कॉन्सेप्च्युअल स्टडी आणि प्रेझेंटेशन सगळीकडे चांगलं ठेवायचं. आपण चांगलं राहिलो तर आपल्याकडे मुली बघतील, नाही राहिलो तर कोण बघणार? तसंच आहे ना, ते चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. सो या पद्धतीने ह्या 5 महत्वाचे ट्रूथ होते जे तुम्हाला कोणी सांगत नाही, पण ते तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट इयरला असल्यापासून डोक्यात टाकून घ्या, हे वापरायचे छोट्या छोट्या गोष्टी. बघा इंजिनिअरिंग मध्ये कितीतरी तुम्हाला फायदा होईल. आणि मित्रांनो तुमचं फर्स्ट इयरचे सगळे विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आपल्या पर्पल आर्ट ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. मराठीमध्ये आहे, सॉल्व पेपर, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, त्याच्यानंतर IMP क्वेश्चन, मागचे 2-2 सॉल्व पेपर, सगळं आम्ही डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्समध्ये ऑफोर्डेबल प्राइस मध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले. सो कुठलंही मटेरियल न वापरता डायरेक्ट पर्पल आर्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यातले फ्री लेक्चर बघा, आवडले तर कोर्स सबस्क्राईब करा. जर कोर्स सबस्क्राईब केला तर तुमच्या प्रत्येक विषयाचे लेक्चर तिथे आहेत, तेवढेच करायचे. ते केले तरी तुमचा CGPA 8-9च्या वरती आरामात जातो. तुम्ही 70-80च्या वरती आरामात मार्क पाडतात. 70-80 तर शुअर शॉर्ट पडतील, एवढं तर प्रॉपर आहे. त्याला प्रॉपरली रिव्हिजन केलं, पर्पल आर्ट कोर्सचे 2-3 वेळा रिव्हिजन केली तर तुम्ही 90च्या वरती सुद्धा आरामात जाऊन टॉप करू शकता. सो मित्रांनो नक्की पर्पल आर्ट ऍप्लिकेशनचा अभ्यासासाठी फायदा घ्या आणि आपल्या व्हिडिओला काही डाऊट्स असतील कमेंट लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.